कारण म्हणजे आपला सासरा जबाबदार, सासऱ्यापेक्षा आपली सासू जबाबदार. सासूने ज्या वेळेला लग्न झाल्याबरोबर डोळे बांधायची काय गरज, कारण जर तो जर आंधळा आहे तर आपण काय राहिलं पाहिजे होतं, पण काय बनले. त्यामुळे सगळं हे झालं. तिने जर नुसतं जर डोळे नुसते बनले तर आपल्या नवऱ्याला तिने सांभाळू शकतो, बरोबर. तिने पण पट्टी बनली, ती आंधळी बनली, आणि आंधळी बनल्यावर ही पण पुढं पण कशी आंधळी झाली. संस्कार झाले, संस्कार बंधू आणि पांडवांवरती काय झालं, संस्कार. अशा प्रकारे चाललंय. त्या बायका पण म्हणतात, हे पण आपलं चिंतन करत चालले आहेत, आणि आता वनवासाला सुरुवात झालेली. मथुरे जाता यादवेद्र यशोदाना गौरी समग्र गोपी शोक करीती तैसेची एके जहाले कुंतीस सावरुणी विदुर वासनेत सत्व सुभद्रा आणि सौभद्र द्वारकेशी पाठविली पांडवास बोलवी विदुर अरण्यात गेला दूर मिठी सांगोणी अपा मागुती एक स्वस्तरी इतर पांडव स्त्रिया सुंदरा कुंती पांडवित माहेरा वनवास सरया स्वकुमारा मागुती यावे वेदित द्रौपदीचे पंचकुमारा विदुर पाठवी पांचालपुरा कृष्ण मुलुना दुपुद्र अवधारा प्राणापरी प्रिय करीती दुष्टराश कुसे विदुरा पांडव गेले वनतारा विषाद दरिला अंतरा किंवा सुखरूप गेले पर विदुराने दापून वंदना धर्मे केले वनप्रयाण मुखे धरिले दृढमौ. आणि अशा प्रकारे ते निघाल्यानंतर आता हे वनवास कोणाला आहे, 6 जणांना. सुभद्रा आहे का, सुभद्रा कोणाची बायको आहे, बरोबर आहे की नाही. अर्जुनाची वगैरे त्याने आपल्या मायरा म्हणजे भगवंताकडे पाठवलं. द्रौपदीची 5 पुत्र ही आजोळी पाठवलं, म्हणजे कोणाकडे, द्रुपद राजाकडे, पांचाळ नगरीकडे. ते लोक कारण हे कौरव आहे. आणि एवढा त्रास दिला तर ह्या पोरांना काय करतील, त्यांच्या बायका होत्या अर्जुनाच्या वगैरे, चित्रांगणी, चित्रणी, उलटी वगैरे, त्यालाही त्यांच्या माहेरी पाठवलं. हे 6 जणच गेले. आम्ही तिथे कौरवच्या राज्यात कोणाला ठेवलं नाही, सगळ्यांना आपापल्या माहेरी पाठवलं. प्रत्येक मुलांना कुठे पाठवलं, तुमच्या मामांकडे जा. काय हे येऊपर्यंत कोण, हे सगळे पांडव. अशा प्रकारे प्रत्येकाला काय कुठे कुठे पाठवले. आता कोण कळलं ना, सुभद्रा कुठे गेली, कोणाची बहीण आहे ती, कृष्णाची, श्रीकृष्ण भगवंताची. चित्रा उलिपत्या आपल्या नाग लोकांमध्ये गेल्या. 5 मुलं होती द्रौपदीची, ती 5 मुलं आपल्या आजोबांकडे गेली, म्हणजे कोणाकडे, द्रुपद राजाकडे गेली. अशा प्रकारे काही ज्या ललना होत्या 5 पांडवांच्या, त्या त्यांच्या माहेरी गेल्या. अशा प्रकारे सगळं वनवासाला सुरुवात काय झालं आहे. न बोलत कोणाशी तुझ्या उभारोणी भीमसेन कल्पात रुद्राचा कोदायमान गरजत जैसा पंचानन पुकारत तेवी गेला वामदृष्टी सिकता देऊन सर्व भागे विकरी मेदिनी क्षीर कुवारीच विषया पार्थवीर प्रवेशला कंदर्ने लेखुया नंदना गेला सहदेवा मातृनंदन जैसा अच्छला दिला अभ्रे करुण दासरमणी निराळी सर्वांगी मुक्तिका चर्चून नकुल गेला बलसंपन्न जेवी संसार माया टाकून योगी जाय तपोवन मोकळे केश हस्ते और अगरबत्ती संपली. हृदय पेटला क्रोधानल भाऊ नेत्रोदके तो विजयित द्रौपदी गेली वढाकरा रम्य धर्मा धरुणी दृष्टी परत गेल्या अत्यष्टी ज्येष्ठ कमिना इष्टनामे अलोटी तर्पण पुढे करावया विदुरास दृष्टराष्ट्र होण पांडवी काय सुचविला अर्थ ही लक्षणे विपरीत काय कारण दावावया विदुराने तो अर्थ तासया पुसती तू व्यर्थ पुत्र लोभे तुझे चित्त भ्रमीभूत जाहले समरागणी जीवनाश अपार होईल ब्रह्मसृष्टीचा सहा म्हणून धर्मराज वक्र झाकोणी गेला न पाहे 13 वर्षा उपरी कौरव प्रेते पडतील समरी ती न पहावया दृष्टीवरी मुख झाकिले हनुनिया तुझ्या विलोकी भीमसेन मनात संकल्पिले याची पूर्ण न दड भले करुण कौरव प्रेते पाणी मी सागरीची वाळून गणवे जाण तैसे असंख्य सोडीन बाण येईन कौरवाचे प्राण हेची अर्जुन चिती फाल्गुने दाविने ह्याची पूर्ण फाल्गुन मासीचे मंत्र जाण जपतील तुझे नंदन येता मरणे शेवटी रक्त माझे रणी कौरव प्रेते पडतील मेदिनी
चिकले मुखे जातील भरणी मृद बैसोनी टोचिती हे चिन्ह सदैवे दाबिले लोळीने अंग भरिले नकुले स्वरूप त्याचे तेजागळे कामिनी मुलती पाहता या लागी मुक्ती कामले शरीर झाकिले नकुले चिन्ह द्रौपदीचे दाबिले अर्थ एक तयाचा 14 वर्षा उपरी जाणा हृदय पिटतील तुझा सुना मुक्त केशा येतील स्नान अत्यष्टी विधी पहावया भव्य हेची जाणवित कौरवांची क्रिया समस्त करावयासी जपत अष्टेष्टी विधी आदीच पै पांडव प्रवेशता मनातरी ऋषीने उभेली कुंडपुरी स्वप्ने देखती कौरवणारी दृष्ट दुःखादयाजी विनगद्धवा कामिनी ओगी भरती मुक्तिका घेऊनी मंगलसूत्रे तोडोनी कालपुरुष नेतसे कृष्णवस्त्र वेष्टी नाही कौराचिया शिरावरी तैल सिंधू घालिती गडकरी आरक्त पुष्पे सुरे बोनिया पृथ्वी तप्त झाली बहुश सूर्यमयी वृष्टी करित मेघ रक्तदान वर्ष प्रयायवात सुटला भयभीत दुर्योधन विपरीत चिन्हे ऐकून द्रोणासहाने करी जतन गुरुवया येऊन सुयोधना म्हणे द्रोण तुझ्या काजी वेचिन प्राण सर्वा ठाई यशसाधून एका पांडवा वाचुनी कृष्ण कृपेचा वज्रपदर पाच पांडव त्यात तीर सुखरूप केळती अहोरात्र निर्भय निशंक सर्वदा माझी शस्त्रे त्यास सगळी न उपतीच गा निर्धार जैसा मेघ वर्षदा पर्वतांतरी दुःख काही मानिना दुःखाचा केला अपमान तेने ते वैवस म्हणून पुत्र जन्मदिला दृष्ट म्हणून अग्नी संभव मजलागी त्याचे हाते मज मृत्यू होणार न चुके बलवंत तरी मी एक सांगेन हित धरीसी जरी मानसी तरी वैरभाव सावोनी पांडव आणावे परतोनी अशा प्रकारे विदूर त्या विचारा धृतराष्ट्राला सांगतोय अजून वेळ गेलेली नाही. अजून ते वनामध्ये प्रवेश करतायत. त्या प्रकारे तू जर त्यांना जर 12 वर्ष आणि जर 13 वर्ष अज्ञातवास जर भोगायला लावला तर ते तुझ्या सगळ्या मुलांना काय करतील? मारून टाक. चांगलं त्यांचं अगदी वय तयार होईल. किती वर्ष? तप वय. तेव्हा तू आताही तू काय कर, जा त्यांना मोठ्या समारंभाने आण, तुझ्या मुलाला जरा ताकद देऊन दम दे की हे सगळं आता काय कर. अजूनही विदूर सांगतोय कोणाला? धृतराष्ट्राला बंद कर, जा त्यांना आण कोणाला. म्हणजे तिथल्या इथे काय मिटून जाईल. नाहीतर मग तुझ्या पोरं तुझ्या डोळ्यात देखत तुला तुझ्या मुलांना काय करावं लागेल माहिती आहे? स्मरणावर द्यावं लागेल. असं विदूर बोलतोय, समजवतोय कोणाला? धृतराष्ट्राला. तुम्ही आम्हाला पण लोक समजवतात, खूप संकुलक समजवतो पण आपण समजून घे. त्यामुळे आपला त्रास होतो. अशा प्रकारे चाललंय. बोला पुंडरी ज्ञान दे